नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. हरभऱ्याचा भाव देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आता 5,400 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. हरभऱ्याच्या भावात मागच्या 1 ते 2 आठवड्यांमध्ये क्विंटल मागं 300 ते 400 रुपयांची सुधारणा देखील दिसून आली. त्यामुळे या भावात हरभरा विकावा की आणखी थांबावं? पुढच्या काळात हरभऱ्याच्या दरात आणखी वाढ होईल का? म्हणजेच हरभऱ्याचा भाव 6,000 रुपयांच्या पुढे सरकेल का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. आणि नेमकं याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूयात हरभऱ्याच्या बाजारभावापासून. जसं सुरुवातीला सांगितलं की देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हरभऱ्याचा सरासरी भाव हा 5,400 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये हरभऱ्याचा भाव या दरम्यान म्हणजेच 5,400 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान मिळतोय. तसंच छत्तीसगडमध्ये देशातील सर्वाधिक म्हणजे 5,500 ते 5,900 रुपयांच्या दरम्यान देखील भाव मिळतोय. कर्नाटकमधली भाव पातळी ही 5,300 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान आहे. आता देशातील काही बाजारांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मध्य प्रदेशातील काही बाजारांमध्ये हरभऱ्याचा कमाल भाव आपल्याला 6,000 किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक दिसून येतो. परंतु हा भाव हरभऱ्याच्या चांगल्या गुणवत्तेच्या आणि कमी मालाला मिळतोय. सरासरी भाव आपल्याला 5,400 ते 5,800 रुपये या दरम्यान दिसून येतोय. तर आता बघूयात की हरभरा बाजारात पुढच्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये काय परिस्थिती राहू शकते, म्हणजेच हरभऱ्याचा भाव काय राहू शकतो. अभ्यासकांच्या मते हरभरा बाजारातली परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर असं दिसतं की पुढच्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये हरभऱ्याच्या भावामध्ये आपल्याला 5 ते 10% सुधारणा अपेक्षित आहे. म्हणजेच काय, तर हरभऱ्याचा भाव आपल्याला 300 ते 500 रुपयांपर्यंत आणखी वाढलेला दिसू शकतो. पण हरभऱ्याच्या बाजारामध्ये तुरीप्रमाणे मोठी तेजी येण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जाते. त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तूर बाजारातली परिस्थिती आणि हरभरा बाजारातली परिस्थिती ही वेगळी आहे. तुरीसाठी सरकारकडे कुठलेच पर्याय नाही आहेत, परंतु हरभऱ्यामध्ये तसं नाही आहे. हरभऱ्यामध्ये सरकारकडे काही पर्याय देखील आहेत. त्यातल्या त्यात एक पर्याय सरकारनं आता वापरलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला हरभऱ्याच्या तेजीवर होताना दिसून येतोय. तो म्हणजे पिवळ्या वाटाण्याची आयात. आता सरकारनं पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली. आयात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं वाटाण्याचे भाव कमी झाले आणि त्याचा परिणाम आपल्याला हरभऱ्याच्या दरावर सुद्धा दिसून येतोय. कारण हरभरा डाळीसाठी पर्याय म्हणून वाटाण्याची डाळ वापरण्यात येते. प्रक्रिया उद्योगांमध्ये वाटाण्याची डाळ जास्त प्रमाणात वापरली जाते. हरभरा डाळीमध्ये वाटाण्याची डाळ ही मिक्स सुद्धा केली जाते. त्यामुळं हरभरा डाळीवर त्याचा परिणाम दिसून येतोय. हा एक पर्याय तर आहेच, पण त्याशिवाय आयात शुल्क कमी करण्याचा पर्याय देखील सरकारकडे असू शकतो. परंतु निवडणुका चालू असल्यामुळं शेतकऱ्यांना नाराजी करण्याचं धाडस सरकार करणार नाही असं देखील सांगितलं जातं. म्हणजेच काय, तर निवडणुका होईपर्यंत सरकार आपल्या आयात निर्यात धोरणामध्ये बदल करण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळं आपल्याला पुढच्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये हरभरा बाजारामध्ये आणखी 5 ते 10% सुधारणा अपेक्षित आहे. परंतु त्यापेक्षा जास्त सुधारणा झाल्यास सरकार इतर हातखंडे वापरून हरभरा भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल असं देखील अभ्यासकांनी सांगितलंय. हरभरा भावामध्ये सध्या सुधारणा होण्यामागं प्रमुख 2 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे देशातील घटलेलं उत्पादन. आता यंदा देशात आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी होता, त्यामुळे रब्बीतील पिकांना पाण्याची टंचाई भासत होती आणि बदलत्या वातावरणाचा देखील परिणाम हरभरा पिकावर झाला होता. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. हरभऱ्याचं उत्पादन कमी झालंच, याशिवाय सरकारकडं जो काही हरभऱ्याचा स्टॉक होता तो देखील कमी झाला आहे. सरकारनं आपल्याला माहिती आहे की खुल्या बाजारामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. तसंच मागच्या काही महिन्यांपासून सरकारनं भारत ब्रँडच्या नावाखाली हरभरा डाळीची स्वतः विक्री देखील सुरू केली. त्यामुळे झालं असं की सरकारकडला जो काही हरभऱ्याचा स्टॉक होता तो स्टॉक देखील कमी झालेला आहे. या दोन्ही कारणांमुळे हरभऱ्याच्या भावात चांगली तेजी येण्याची शक्यता होती किंवा अंदाज होता. पण सरकारनं पिवळ्या वाटाण्याचे मुक्त आयात धोरण राबवलं. त्यामुळे झालं असं की आयात वाढून हरभऱ्याच्या तेजीला ब्रेक बसला. हरभऱ्याचे भाव आपल्याला कमी होताना तेवढ्या प्रमाणात दिसले नाही. म्हणजेच हरभऱ्याचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये हमीभावाच्या दरम्यानच होते. आता आपण जर सध्याचा विचार केला तर हरभरा, तूर किंवा इतर कडधान्यांचे भाव हे तेजीत आहेत आणि त्यामुळं सरकारची डोकेदुखी देखील वाढलेली आहे. कारण उत्पादन कमी आहे, त्यामुळे हे भाव वाढ झालेली आहे. मागच्या काही महिन्यांपासून तूर, मूग, उडीद, इतर कडधान्यांचे भाव तेजीत असल्यानं सरकारनं हरभरा डाळीचा जास्तीत जास्त वापर करून आणि खुल्या बाजारात जास्तीत जास्त हरभरा विकून या डाळींचे भाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता हरभरा डाळ स्वस्त झाल्यामुळं साहजिकच मागणी देखील वाढली होती आणि हे सरकार करू शकलं कारण सरकारकडं हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात स्टॉक होता. पण आता सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली
तर नाफेडकडचा स्टॉक हा दिवसेंदिवस कमी होतोय। त्यातच सरकारनं स्वतः प्रक्रिया करून डाळ देखील विक्री सुरू केलेली आहे, त्यामुळे सरकारला हरभऱ्याची गरज देखील आहे। आता सरकार यंदा हरभरा खरेदी वाढवेल असं नेहमीप्रमाणे सांगितलं जात आहे आणि असा उल्लेख खुद्द सरकारने देखील केलेला आहे। त्यासाठी शेतकऱ्यांचे नाव नोंदणी देखील चालू झालेली आहे। पण सरकारची इथे एक अडचण झाली आहे, ती म्हणजे सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव हे हमी भावापेक्षा जास्तच आहेत। आता हमी भावापेक्षा खुल्या बाजारातले भाव जास्त असताना म्हणजेच व्यापारी जास्त भाव देत असल्यानं साहजिकच शेतकरी नाफेडला माल विकत नाहीयेत। आता जाणकारांनी असं देखील सांगितलं की मागच्या हंगामात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरकारनं 2 ते 3 लाख टन हरभऱ्याची हमी भावानं खरेदी केली होती। पण यंदाची परिस्थिती अशी आहे की सरकारला आतापर्यंत केवळ 15,000 टनांच्या दरम्यानच हरभरा खरेदी करता आला। आता सरकारला जर हमी भावानं खरेदी वाढवायची असेल तर सरकारकडे 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे सरकारनं खुल्या बाजारात उतरून म्हणजे खुल्या बाजारभावानुसार हरभऱ्याची खरेदी करावी आणि दुसरा पर्याय असा आहे की सरकारनं काहीतरी करून म्हणजेच काहीतरी धोरण आखून खुल्या बाजारातील भाव हे हमी भावापेक्षा कमी करावेत। आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा खुल्या बाजारातले भाव हे हमी भावापेक्षा किमान 300 ते 500 रुपयांनी कमी असतात तेव्हा शेतकरी सरकारला म्हणजेच नाफेडला हरभरा विकत असतात। नाफेडचा भाव आणि बाजार भावात 100-200 रुपयांचा जरी फरक असला तरी शेतकरी खुल्या बाजारातच माल विकत असतात, कारण व्यापारी रोख पैसे देत असतात, तसंच विक्री देखील लगेच होत असते। परंतु नाफेडकडे एकदा हरभरा विकायचा म्हटला की नोंदणी करा, त्यानंतर आपला नंबर आला तर माल विका आणि नंतर नाफेड जेव्हा पैसे देईल 1 महिना लागू शकतो किंवा 2 महिने लागू शकतो किंवा काही वेळेला त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो। या कारणांमुळे शेतकरी जर खुल्या बाजारातले भाव हे हमी भावापेक्षा 100 ते 200 रुपयांनी कमी असले तरी देखील खुल्या बाजारातच विक्री करत असतात। ही सगळी कारणं लक्षात घेऊन सरकारने जर खरेदीचं नियोजन केलं तर खुल्या बाजारातल्या भावानुसार म्हणजेच बाजारभावानुसार खरेदी करणं हा एक उत्तम आणि चांगला पर्याय असू शकतो। दुसरा पर्याय म्हणजेच खुल्या बाजारातले भाव हमी भावापर्यंत कमी करणं हे निवडणुकीच्या काळात सरकार करणार नाही असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे किमान निवडणुका होईपर्यंत तरी हरभरा बाजारभावातील ही स्थिती आपल्याला कायम दिसू शकते। आता जर आपण भाव पाहिला तर अनेक बाजारांमध्ये भाव 5600 ते म्हणजे 5800 रुपयांच्या दरम्यान दिसतोय, म्हणजेच 5600 ते 5800 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव दिसून येतोय। आता जे शेतकरी हरभरा विक्रीचा विचार करत आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या भावातील भावाप्रमाणे 5600 ते 5800 रुपयांच्या दरम्यान पहिला टप्पा विकण्यास हरकत नाही। तसंच पुढच्या काळामध्ये आपल्याला 5 ते 10% सुधारणा अपेक्षित आहे, परंतु या काळामध्ये सरकारच्या धोरणांचा देखील आपल्याला बाजारावरती परिणाम होताना दिसून येऊ शकतो। म्हणजे सरकारनं आपलं धोरण बदललं तर बाजारामध्ये चढ उतार देखील येऊ शकतात, याकडे शेतकऱ्यांनी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। तसंच आपल्या मालाची विक्री करताना केवळ सोशल माध्यमातून मिळणाऱ्या भावावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष आपल्या बाजारात नेमका भाव काय मिळतो याची आधी तपासणी करावी, कारण आपल्या एकाच जिल्ह्यातल्या बाजार समिती असेल किंवा गाव पातळीवर असतील तर वेगवेगळे भाव असतात। त्यामुळे या भावाची एकदा पडताळणी करावी आणि त्यानंतरच आपला माल विक्रीचं नियोजन करावं असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलं। आता हरभरा बाजारामध्ये या पुढच्या काळामध्ये नेमका कोणत्या घडामोडी घडतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।